Hare Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा जय हो आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा जय हो हरे राम कृष्ण 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 माझी सुरुवात ही सातारा तालुक्यातील या मंदिरामध्ये गणरायाचं दर्शन घेतलं आणि त्याचा विजय हा गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या आशीर्वादाने व्हावा अशा प्रकारची प्रार्थना केली. कारण जर आज बऱ्याच दिवसापासून तुम्ही अंगामुळे यावं सभा घ्यावी अशा प्रकारची आमची आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की पुन्हा या पंचकृषीची सभा आपण आपल्या पटांगणामध्ये घेतली. परंतु 6 मतदारसंघ तारीख 11 तारखेला तिकीट जाहीर झाली, 12ला सातारला, 15ला फॉर्म भरला, नंतर पुन्हा सातारा जिल्ह्यामध्ये मला दौरे करावे. परंतु पाटण, कराड दक्षिण, कराड उत्तर, सातारा तालुका आणि त्याचबरोबर वाई, खंडाळा, महाबळेश्वर या सगळीकडे मला जावं लागल्यामुळे आपल्या घरामध्ये मला येण्यासाठी विलंब लागला. पण आज योग होता, कृषी चळवळीची सभा होती. पण काय पण झाले आम्ही सगळ्यापैकी कृषी चळवळीची सभा करून आम्ही त्यामुळे या ठिकाणी येऊन आपला आशीर्वाद घेतल्यावर मला खात्री आहे की हा येणाऱ्या पावसाळ्यात पावेल आणि अंगापूरची दोन्ही गावं आणि वरणे वगैरे सगळे दुसऱ्या नंबर मी तिसऱ्या नंबर माझ्या मतदार यादीवर मी तिसऱ्या क्रमांक माझं चिन्ह जे आहे ते तुतारीवाला माणूस तेवढं 3 नंबर आणि तुतारीवाला माणूस तेवढं लक्ष ठेवायचं आणि माझा फोटो पण असेल. मला वाटतं तेवढ्यात माझा फोटो चांगला दिसेल असं वाटतं. चांगला दिसेल बाकी काय वेळा समजतो कारण मी हसत असतो. काही लोक काही दिवसापासून हसतात कारण हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे सांगितलं. मी ह्या 3-4 गावाला माझ्या घराचा फार मोठं प्रेम मला तुम्ही सगळ्यांनी दिलं. प्रचंड प्रेम, प्रचंड आशीर्वाद सगळ्यांनी मला दिला. आणि मी साधा कार्यकर्ता आहे. 20-25 वर्षाच्या राजकारणामध्ये पवार साहेबांचे आशीर्वाद आहे. थोडा मी तुमच्या आशीर्वादाने मोठा झालो आणि लोकसभेची निवडणूक खरं मी लढवणार नव्हतो. परंतु पवार साहेबांनी सांगितलं तुला लढावं लागेल. लढायला उभा राहिलो आणि लढायला उभा राहिल्यानंतर एवढी ताकद मला मिळाली. काल त्याचे प्रत्यंतर आपण बघितलं असेल. जिल्हा परिषद मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने सातारा जिल्ह्यातले सगळे दिग्गज नेते आणि सातारा जिल्ह्यातील सामान्य जनता उपस्थित राहिली. खरं ही